हालेलुया, बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. आणि आज आपण एका आशावचनावरती मनन करणार आहोत की जे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाची जर काही गोष्ट असेल, बायबल सांगतं पहिल्यांदा तुम्ही विश्वास केला पाहिजे. काय केला पाहिजे? विश्वास केल्याच्या नंतर दुसरी स्टेप आहे की तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आज जे काही घडत आहे, जे काही होत आहे, हे सगळं कशाच्या द्वारे होत आहे? प्रार्थनेच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे होत आहे. आणि तुम्हाला मी एक सिक्रेट गोष्ट सांगू का? सिक्रेट आवडत तुम्हाला ऐकायला? तुम्हाला माहिती आहे कुलूप? कुलूप माहिती आहे ना? कुलूप माहिती आहे ना? किती जणांना माहिती आहे? आपला दाखव. सगळ्याला माहिती आहे. आपण गावाला निघलो का काय लावतो घराला? कुलूप. हा, ते कुलूप त्याला एक गोष्ट लागते, त्यावेळेस ते खोललं जातं. त्याला काय म्हणतात? वा वा, संडे स्कूलचे लेकरं हुशार आहेत. काय लागतं? हा, काय लागतं? चावी लागते. बरोबर आहे. आणि आज मी तुम्हाला ते चावी बद्दल सांगणार आहे. हालेलुया. देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी सगळे आशीर्वाद ऑलरेडी ठेवले. हालेलुया. काय केलंय? ऑलरेडी देऊन ठेवले, पण आपल्याला ती चावी माहित नाही. काय माहित नाही? म्हणून ते आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचत. हालेलुया. बायबल सांगते त्याला मिळालेल्या फटक्याने आम्हाला, तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. काय म्हणते बायबल? आरोग्य प्राप्त झालेलंच आहे, पण त्याची चावीच आपल्याला माहित नाही, म्हणून आपल्यापर्यंत ते आरोग्य येत. हालेलुया. तुम्हाला सांगू का स्वर्गाची चावी काय? ऐकायचं? जर तुम्हाला त्या चावीबद्दल जर माहिती असली पाहिजे, तर जर तुम्हाला जसं आपलं कुलूप बोलत नाही बिगर चावीशिवाय, तसं तुमचे आणि माझे आशीर्वाद, तुम्हाला आणि मला मिळणारी बरकत कधी भेटू शकत. ती चावी आहे म्हणजे प्रार्थना. शेजारच्याला सांगा, प्रार्थना एक चावी आहे स्वर्गाचे द्वार उघडण्यासाठी. यस, हालेलुया. समजलं? जसं कुलूप चावीशिवाय बोलू शकत नाही, तसं तुम्ही आणि मी प्रार्थना केल्याशिवाय काही मिळू शकत. मला वाटतंय मागच्या हप्त्यात का त्याच्या मागच्या हप्त्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती. मागा म्हणजे तुम्हाला, शोधा म्हणजे तुम्हाला, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलंच आहे. प्रार्थना अशी गोष्ट आहे, जोपर्यंत आपण देवाकडे मागत नाही तोपर्यंत आपल्याला काही काहीच भेटू शकत नाही. बायबल सांगतं तो त्याच्या लेकरांना लागेल ते झोपेत देईल. म्हणून आज काही जण म्हणतात आम्ही झोपा घेऊ म्हणजे देव आम्हाला झोपत देखील देईल. नाही का नाही? पण बायबल सांगतं मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. ही प्रार्थना एक अशी गोष्ट आहे ती हर एक परिस्थिती बदलू शकते. किती लोक आमेन म्हणतील? प्रत्येक परिस्थिती बदलू शकते. हालेलुया. बायबल मध्ये एक व्यक्ती आहे, तिचं नाव आहे म्हणा हन्ना. सगळेजण म्हणा हन्ना. तिची सवत आहे म्हणा पनिन्ना. म्हणा हन्ना, पनिन्ना. एवढं समजलं तुम्हाला? एक हन्ना आहे, एक पनिन्ना आहे. आणि त्यांना एक नवरदेव आहे का नाही? त्यांना एक नवरा आहे. हालेलुया. बायबल सांगतं हन्नाला दिवस जात नव्हते. हन्ना निराश राहायची. तिची सवत जी होती पनिन्ना, तिला लेकरू बाळ होतं. ती काय करायची? तिला चिडवायची. उठता बसता तिला चिडवायची. काय करायची? नुसती चिडवत राहायची. तू अशीच आहे, तुला लेकरूच होत नाही, देवाने तुला दिलंच नाहीये, मी पाय किती आशीर्वाद देते. आहे का नाही? ती काय करायची? त्या हन्नाला नुसती चिडवायची, तिला रडकुंडे आणायची आणि हन्ना घरामध्ये बसायची आणि रडत असायची. काय करायची? रडत असायची. आणि देवाच्या लोकांना तिला लेकरू बाळ. हन्नाने एक दिवस काय केलं माहितीये का? मंदिरामध्ये गेली, देवासमोर इतकी रडायला लागली. बायबल सांगतं पहिले शमूएल पहिल्या अध्यायामध्ये लिहिलं की इतकी रडत होती, मनस्वी रडत होती आणि देवाकडे ती प्रार्थना करत होती की देवा मला एक लेकरू दे. काय दे? मला एक लेकरू दे. आणि ज्यावेळेस तू ते लेकरू मला देशील, मी ते तुझ्या सेवेसाठी अर्पण करेल, मी तुझ्या सेवेसाठी त्याला मंदिरामध्ये ठेवेल. हालेलुया. ती रडत होती, देवाकडे प्रार्थना करत होती. आणि बायबल सांगतं देवाच्या लोकांना ती अशी रडत होती की तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. काय होत? शब्द निघत, पण ती मनातल्या मनात रडत होती.
आणि त्या ठिकाणी एक एली नावाचा एक याजक त्या ठिकाणी होता, देवाच्या मंदिरामध्ये काम पाहणारा तो होता. आणि त्याने पाहिलं ही हन्ना तर रडत आहे आणि हिच्या मुखातून शब्द देखील बाहेर पडत नाहीये. हालेलुया. आणि त्याला वाटलं ही कोणती तरी दारू पिऊनच आली आहे की नाही. आज पण ख्रिस्ती लोकांचं तेच होत आहे. यांना चक्करच बसले, नुसतेच आळत येत. यांना काय घेणं देणं देवाचं, यांना काहीच कळत नाही. नुसते आळत येत, गीतं म्हणतात, मोठ्याने ओरडत येत आहे की नाही. होतंय तसं. किती जणांनी ऐकले बरं आतापर्यंत तसं होतंय. सगळीकडे होतंय. इकडं नसेल होत पण बाकीच्याकडे होतंय. हालेलुया. यांना काही कळत. पण देवाच्या लोकांनो ती रडत होती, मनस्वी रडत होती, ती दुःखी हृदयाने रडत होती आणि देवाकडे प्रार्थना करत होती की देवा मला एक लेकरू दे. आणि ज्यावेळेस तू ते लेकरू मला देशील त्यावेळेस मी ते लेकरू तुझ्या भवनामध्ये काम करण्यासाठी ठेवेल. आणि देवाच्या लोकांनो तुम्हाला एक आनंदाची गोष्ट मला सांगायची. त्या ठिकाणी तिची प्रार्थना ऐकली गेली. हालेलुया. तिची प्रार्थना ऐकली गेली आहे. आणि देवाच्या लोकांनो तिला एक लेकरू झालं. त्याचं नाव काय होतं? शमूएल. हालेलुया. काय नाव होतं? शमूएल. तिला शमूएल भेटला. पण तिनं काय केलं? काय केलं तिनं? बोला काय केलं? देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने तिला. आज पण तुम्हाला जर काही पाहिजे तर देवाकडे काय करण्याची गरज आहे? काय करण्याची गरज आहे? जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करत नाही तुम्हाला काहीच भेटू शकत. हा, आपला देव अंतःकरण पारखणारा देव आहे. आपल्या देवाला आपल्या मनातल्या गोष्टी समजतात, इतकं खरं आहे. पण त्याच्यावर आपल्याला प्रार्थना करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हालेलुया. आज जर आपण जगिक दृष्टिकोनाने जर आपल्या एका लेकराचं आणि त्याच्या बापाचं जर नातं पाहिलं, अमृताचे पप्पा, अमृताला त्यांच्याकडून काहीतरी पाहिजे. समजते तुम्हाला? तिला काहीतरी घ्यायचंय. समजा तिला शाळेमध्ये जायचं, तिला दप्तर घ्यायचंय. काय घ्यायचंय? दप्तर घ्यायचंय. आणि हिच्या मनामध्ये हालेलुया ही तिच्या पप्पाला म्हणलीच नाही. तिच्या पप्पाला कळलं का? नाही कळणार. त्याला समजतं. पण त्याहून अधिक त्या देवाची इच्छा ही आहे की माझ्या लेकरांनी माझ्यापाशी यावं, माझ्या समोर गुडघे टेकावे आणि माझ्याकडे मागावं. त्यावेळेस मी त्याला. जर अमृताला पाहिजे, अमृता पळत पळत जाईल आणि पप्पाला म्हणे पप्पा 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 मला दप्तराची गरज आहे, कारण माझं दप्तर आता फाटलंय. आणि त्यावेळेस तिचे पप्पा तिला देणारच. तसंच तुम्हाला आणि मला जर काही पाहिजे तर तुम्हाला आणि मला देखील प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तुम्हाला माहिती आहे का बायबल मध्ये असं लिहिलंय, त्याला बसलेल्या माराच्या वळाने तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त आहे. काय? ऑलरेडी आरोग्य भेटलंय. पण ज्या वेळेस आपण हे स्वीकार करतो की येस प्रभू येशू तू त्या वधस्तंभावरती गेला, माझ्यासाठी मारला गेला, माझ्यासाठी तुझ्या शरीरामधलं रक्त सांडलं आणि ते रक्त मी माझ्या स्वतःला लावतो, त्यावेळेस तुम्हाला ते आरोग्य भेटल्याशिवाय राहणार. हालेलुया. काय करणं गरजेचं आहे? प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. विश्वासाने त्याचं रक्त तुमच्या आणि माझ्या जीवनाला लावायचं, त्यावेळेस तुम्हाला आणि मला आरोग्य भेटल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण बायबल सांगतं त्याचं रक्त तुमचे सर्व पाप धुवून शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. कसं आहे? म्हणा त्याचं रक्त. सगळेजण म्हणा त्याचं रक्त पाप धुवून शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. समर्थ आहे. तुम्हाला माहिती आहे आजार काय येतात? आजार काय येतात माहिती आहे? हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एखादी छोटी गोष्ट करता, एखादं छोटं पाप करता, त्यावेळेस शैतान त्या पापाच्या द्वारे आपल्यामध्ये आजार घेऊन येतो. हालेलुया. त्या पापाच्या द्वारे काय आणतो? आजार आणतो. आणि त्या आजाराने आपण काय होऊन जातो? पीडित होऊन जातो. हालेलुया. पण ज्या वेळेस त्या प्रभू येशूचं रक्त येतं, ज्यावेळेस ते आपल्याला धुवून शुद्ध करतं, त्यावेळेस त्या शैतानाची सत्ता नष्ट होते आणि आपल्याला आरोग्य भेटतं. हालेलुया. ज्यावेळेस पाप आपल्यामधून निघून जातं, त्यावेळेस आपल्याला आरोग्य भेटतं. एका ठिकाणी एक दाखला दिलाय. एक ठिकाणी एक घटना घडली. एक पक्षघाती मनुष्य होता. हालेलुया. काय होता? मला सगळे मला पक्षघाती होता. हा, म्हणजे पॅरलेस झालेला होता. काय झाला होता? पॅरलेस झालेला होता. आणि 4 मित्रांनी काय केलं माहितीये का? त्याला खांद्यावरती घेतलं आणि येशू ख्रिस्ताकडे घेऊन आले. येशू कुठं होता? पेत्राच्या घरामध्ये. सगळेजण म्हणा कुठं होता? पेत्राच्या घरामध्ये येशू होता. बाहेर सगळी गर्दी जमलेली आहे आणि आता हे 4 जण घेऊन आलेत आणि यांनी पाहिलं
येशू समोर किती गर्दी आहे की नाही? आता येशूकडे याला घेऊन जाणं काही शक्य नाही. तरी यांनी काय केलं माहितीये, विश्वासाने घरावरती चढले, घराच्या वर चढले आणि जे पाचरट होतं किंवा काहीतरी होतं त्या घरावरती ते वेगळं केलं, त्यातून होल पाडलं आणि या व्यक्तीला कुठं सोडलं? घरामध्ये सोडलं. आता आपल्याकडे पत्रे आहेत, थोडक्यात आपण असं म्हणायचं, पत्रे फोडले आणि घरात येशूपाशी सोडलं, है की नाही? आणि ज्यावेळेस येशूपाशी सोडलं, येशू त्याला म्हणला का बरा हो? येशू काय म्हणला बरं त्याला? तुझ्या पापाची काय झाली आहे? क्षमा झाली आहे. हालेलुया. तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. आणि ज्या वेळेस त्याच्या पापाची क्षमा केली देवाच्या लोकांनो, बायबल सांगतो तो व्यक्ती उठला आणि देवाचा गौरव करू लागला. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, पापाची ज्यावेळेस क्षमा होते त्यावेळेस आपल्याला आरोग्य भेटतं. हालेलुया. बरं, येशू मसीह की मग आपण प्रार्थना कशी केली पाहिजे? हा एक प्रश्न आहे. देवाकडे आपण कशी प्रार्थना केली पाहिजे? समजते? तुम्हाला इच्छा आहे ना प्रार्थना करायची? किती जणांची इच्छा आहे बरं प्रार्थना करायची? हालेलुया. आणि निश्चित देवाच्या लोकांना ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताना खरोखर तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते. हालेलुया. कारण तुमचा बनवणारा जो आहे ना त्याला कान आहे. तुमचं बनवणारा जो आहे ना त्याला कान आहे बरं का. ऐका, त्याला काय आहे? कान आहे. तो तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकू शकतो. बायबल मध्ये लिहिलंय इर्मया 33:3 म्हणजे तू मला हाक मार म्हणजे मी तुला काय देईल? उत्तर देईल. बायबल सांगतो तो उत्तर द्यायला समर्थ आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. म्हणून आज तुम्हाला आणि मला प्रार्थना कशी करायची हे कळणं गरजेचं आहे. जर आपण काढलं मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय त्यातलं 5वं वचन. पावले आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. शिष्य प्रभूला विचारत आहे, प्रभू आम्ही प्रार्थना कशी केली पाहिजे? आम्हाला प्रार्थना येत. संडे स्कूलच्या लेकरांना म्हणलो का प्रार्थना करा, ते म्हणतात आम्हाला प्रार्थना येत नाही. हालेलुया. तसे शिष्य देखील त्यांना काय म्हणले? प्रभूला काय म्हणले? आम्हाला प्रार्थना करता येत नाहीये, तो आम्हाला प्रार्थना करायला शिकव. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना उत्तर देत आहे. त्या ठिकाणी प्रभू त्यांना म्हणतो, तसे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखी प्रार्थना करू नका. हालेलुया. ढोंग्यासारखी म्हणजे काय? खूप मोठी प्रार्थना करू नका. हालेलुया. आज काय होतंय माहितीये? घरामध्ये प्रार्थना नाहीये, फक्त चौकामध्ये जायचंय, जिथं मोठाले मीटिंग लावले तिथं स्टेजवरती जायचं, माईक हातामध्ये घ्यायचा आणि तिथं प्रार्थना करायची. हे सगळ्याला आवडतं. हालेलुया. बोला येशू मसीह की. सगळ्याला हे आवडतं. पण बायबल सांगतं तुम्ही तशी प्रार्थना करू नका. हालेलुया. आणि जर तुम्ही तशी प्रार्थना करत आहात तर तुम्ही त्याचं प्रतिफळ भरून पावलेले आहात. प्रेज द लॉर्ड. तर मग तुमची प्रार्थना कशी असली पाहिजे? 6वं वचन. तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तेव्हा आपल्या कुठं जा? खोलीमध्ये जा, आपल्या घरामध्ये जा, दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्यापाशी काय करा? प्रार्थना करा. हा, म्हणजे तुमचा जो गुप्तदर्शी पिता आहे ना त्याचं प्रतिफळ तुम्हाला कसं देईल? उघडपणे देईल. तुम्ही ज्या ज्या वेळेस प्रार्थना करता बायबल सांगतं दार खिडक्या लावा. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये? दार खिडक्या लावा म्हणजे याचा अर्थ काय माहितीये? तुम्हाला जिथं डिस्टर्ब होणार नाही. आज काय होतं, आपण प्रार्थना करायला लागलो, इकडून भांडा आदळतंय, तिकडून लेकरं आवाज देते, ते इकडून कुणी ओरडते, बाहेरच कुत्र्याचा आवाज येतोय, कोंबड्या उड्या मारते, असं होतंय. हालेलुया. पण बायबल सांगतं एक अशी ठिकाण निवड ज्या ठिकाणी तुला कोणी डिस्टर्ब करणार, त्या ठिकाणामध्ये जा. गुप्तदाशी पिता जो आहे, जो गुप्त मध्ये आहे, त्याच्याकडे तू प्रार्थना कर. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. जो पिता आहे ना गुप्त मध्ये, त्याच्याकडे तुम्ही काय करा? प्रार्थना कर. कशी प्रार्थना कर? गुप्त प्रार्थना कर.
हालेलुया. मगाशीच मी सांगितलं हन्नाने प्रार्थना कशी केली. तिच्या मुखातून शब्द निघत नव्हता, परंतु तिची प्रार्थना कोणी ऐकली? देवाने ऐकली. हालेलुया. आणि त्या हन्नेला लेकरू भेटलं. हालेलुया. म्हणून तुम्ही पण ज्यावेळेस खोलीमध्ये जाता मोठ्याने ओरडायची गरज नाहीये. हालेलुया. आरडाओरडा करायची गरज नाहीये. तो देव तुमची प्रार्थना ऐकण्यासाठी समर्थ आहे. त्याचा कान एवढा पण कमजोर झाला नाही की तुमची प्रार्थना ऐकणार नाही. हालेलुया. घरामध्ये जा, दार खिडक्या लाव आणि देवाकडे व्यर्थ बडबड करू नका. कशी बडबड करू नका? मी मागच्या वेळेसच सांगितलं, आपल्याला हेलिकॉप्टरचे स्पेलिंग येत नाही ना, आपण हेलिकॉप्टर मागतो. हालेलुया. हालेलुया. समजतंय तुम्हाला? देवाला माहिती आहे आपल्याला काय द्यायचंय. आपल्याला ज्याची गरज आहे त्या गोष्टी देवाकडे मागा. आपण जर देवाला म्हणतो देवा मला हेलिकॉप्टर दे, देवा मला BMW दे, हालेलुया, आणि आपल्याला पगार आहे 400 रुपये रोज, कसा खेळ जमणार आहे? जमल का? म्हणून व्यर्थ बडबड करायची नाहीये. देवाकडे प्रार्थना करताना कशी प्रार्थना करायची? जी तुम्हाला गरज आहे तेवढीच प्रार्थना करा. हालेलुया. बोलो येशू मसीह की. त्या गुप्तवासी पित्याकडे ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्याचा प्रतिफळ तो तुम्हाला उघडपणे देईल. कसं देईल? ज्यावेळेस तुम्ही अंधारामध्ये त्याच्यापाशी जाता तो दिवसा तुम्हाला प्रकाशाप्रमाणे चमकवेल. हालेलुया. एक मोशे नावाचा देवाचा सेवक होता. निर्गमन याचं पुस्तक जर आपण जर वाचलं, त्या ठिकाणी तो देवाच्या उपस्थितीमध्ये गेलाय. कुठे गेलाय? देवाच्या उपस्थितीमध्ये गेलाय, देवापाशी गेलाय. आणि ज्या वेळेस बायबल सांगता मोशे म्हणला की देवा मला तुझा चेहरा पाहायचाय, देव म्हणला तू पाहू शकत नाही, कारण मी इतका पवित्र आहे. जर तू माझा चेहरा पाहिला तर तू त्या क्षणाला मरून जाशील. हालेलुया. काय होईल? आणि मी ज्या डोंगरावरती उतरणार आहे त्या डोंगराला देखील कुणी हात लावायचा नाही. त्या डोंगराला जर कुणी हात लावला तर तो व्यक्ती देखील मरून जाईल, कारण देव इतका पवित्र आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. देव म्हणला तू माझा चेहरा पाहू शकत पण मी एक गोष्ट करू शकतो, ज्यावेळेस मी जाईन ना त्यावेळेस तू माझी पाठ पाहू शकतोस. हालेलुया. परमेश्वर चालला आणि हा त्याच्या उपस्थितीमध्ये होता. मोशे त्याच्या उपस्थितीमध्ये गेला होता प्रार्थना करण्यासाठी. आणि देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगायचंय, ज्यावेळेस तो गेला आणि त्याने फक्त त्याची पाठ पाहिली, ज्यावेळेस ते डोंगरावरून खाली आला त्याच्या चेहऱ्यावरून किरण चमकत होते. काय चमकत होते? किरण चमकत होते. तसंच आहे, ज्यावेळेस तुम्ही देवाकडे गुप्त मध्ये प्रार्थना करणार आहे, येणाऱ्या दिवसामध्ये देव तुम्हाला ताऱ्याप्रमाणे चमकवणार आहे. हालेलुया. कसं चमकवणार आहे? ताऱ्याप्रमाणे. आणि त्यावेळेस लोक तुमच्याकडे पाहून असं म्हणतील, अरे बापरे, हा वेगळा होता आणि आता वेगळा झालाय, असं कस काय झालंय? हालेलुया. म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, एक चावी मी तुम्हाला देत आहे. ती चावी म्हणजे ही की आपल्या घरामध्ये जा, गुप्तदर्शी पिता जो आहे त्याच्याकडे प्रार्थना करा आणि तो देव तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार. बायबल सांगतं जो स्वतःला नम्र करतो देव त्याला उंच करतो. हालेलुया. स्वतःला नम्र करणं म्हणजे काय? त्याच्या समोर घेऊन जाणं, त्याच्या समोर स्वतःला रिक्त करणं, स्वतःला पापापासून लांब ठेवणं आणि देवाकडे प्रार्थना करणं म्हणजे देव तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाहीये. हालेलुया. त्याचा प्रतिफळ कसा देईल? तो उघड देईल. कसं देईल? उघड देईल. त्यावेळेस लोक सुद्धा तुमच्याकडे पाहून म्हणतील, असं कस काय झालं, हा तर असा नव्हता. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही चालताल तुमच्या सावलीने लोक बरे होतील. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एका जणासाठी प्रार्थना करणार आहे त्याचा आजार निघून गेलेला असणार. हालेलुया. तुम्ही दुष्ट आत्मे ज्यावेळेस तुमच्या समोर येतील ते घाबरून पळून जाणार आहे, कारण आता तुम्ही नाही राहिले, कारण तुम्ही ज्या देवाकडे प्रार्थना केली तो देव तुमच्यामध्ये आलेला आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. कसं प्रतिफळ देईल? तो उघडपणे प्रतिफळ देईल. हालेलुया. पुढचं वचन वाचू. प्रार्थना करता तेव्हा व्यर्थ बडबड करू नका. येस. येस. हालेलुया. बायबल सांगतं तुम्ही व्यर्थ बडबड करू. तुम्हाला जे लागतंय ना ते देवाला ऑलरेडी माहिती आहे. हालेलुया. त्या देवाला सगळं काही माहिती आहे. हालेलुया. आज जर आपल्यामध्ये एखाद्या बहिणीला जर विचारलं
घरामध्ये काय याची कमी आहे लगेच सांगा एका मिनिटामध्ये, सांगाल का नाही? हालेलुया. घरामध्ये मीठ आहे का सगळ्याच्या? कोणाच्या घरात नाही सांगा बरं? सगळ्याच्या घरात आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे का नाही तुमच्या घरामध्ये कशाची कमी आहे? ज्यावेळेस तुम्ही दुकानात जाता, जर आम्हाला जर दुकानात पाठवलं, आम्हाला काय घ्यायचं काही माहित नसतं, कारण आम्हाला माहितीच नाही ना घरात काय याची गरज आहे की नाही? तसं तुम्हाला माहिती असतं, तसं त्या देवाला माहिती आहे तुम्हाला काय लागत आहे, कारण त्या देवाला तुमची काय आहे? काळजी आहे. हालेलुया. तो तुमची काय करत असतो? काळजी करत असतो. म्हणून त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला कशाची गरज आहे. व्यर्थ बडबड करत बसायची गरज नाहीये. हालेलुया. असं वाटतं की आपण लय मोठी प्रार्थना केली, लय लांबवर प्रार्थना केली, 4 घंटे 5 घंटे प्रार्थना केली म्हणजे आपली प्रार्थना ऐकली जाणार आहे. हालेलुया. बायबल सांगतं परराष्ट्रीयासारखी प्रार्थना करत बसू नका. हालेलुया. बोलो येशू मसीह की हा. तुमच्या मागण्या अगोदर त्या देवाला तुमच्या सगळ्या गोष्टी जाणून आहे. तुम्हाला काय पाहिजे आहे, तुम्हाला आरोग्याची गरज आहे ना, त्या देवाला माहिती आहे. देवाला एकदा मागा, विश्वास ठेवा आणि तुम्हाला मिळालेला आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की हा. आणि त्यानंतर एक प्रार्थना प्रभूने अजून एक प्रार्थना तुम्हाला आणि मला शिकवली. पहिली प्रार्थना कशी करायची आहे? गुप्तपणे प्रार्थना करायची. कशी करायची? व्यर्थ बडबड करायची नाही. देवाकडे जायचं, दार खिडक्या लावून घ्यायच्या. आता मला तरी वाटतंय दिवसा दार खिडक्या लावून घेणं सोपं नाहीये. पहाटे प्रार्थना करू शकता. किती वाजता? 3 वाजता, 4 वाजता. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त 3ऱ्या प्रहरी प्रार्थना करायचं. किती वेळा? पहिली प्रहर म्हणजे किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत. ठीक आहे. दुसरी प्रहर 2:30 वाजेपर्यंत. तिसरी प्रहर 3च्या पुढे आहे का नाही? 3 प्रहर आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त किती वाजता प्रार्थना करायच्या? 3ऱ्या प्रहरी. हालेलुया. म्हणून तुम्ही देखील प्रार्थना करू शकता. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जुन्या करारामध्ये लिहिलंय की तू आपला देव परमेश्वर याचं नाव व्यर्थ घेऊ नको. पण नवीन करारात लिहिलंय का? कुठं लिहिलंय का? बायबल सांगतं उठता बसता निसता त्या परमेश्वराचं नाव घे. हालेलुया. त्याची प्रार्थना करत राहा. गाडीवर चालताय प्रार्थना करा, पुढेही चालताय प्रार्थना करा. पण जे देवासमोर जे आपल्याला वेळ द्यायचा आहे ना, तो एक टायमिंग ठरवा. हालेलुया. आज खूप गरजेची आहे ती म्हणजे प्रार्थना. हालेलुया. प्रार्थना नाही काहीच नाही. समजतंय तुम्हाला? चावी नाही कुलूप उघडणार आहे का? चावीच नाही आपल्याकडे, कुलूप उघडणार आहे का? उघडन का? अमृता म्हणते नाही उघडणार. किती जण म्हणतात नाही उघडणार? बरोबर आहे. उघडन का? नाही उघडू शकत. म्हणून जर तुम्हाला काही पाहिजे ना, प्रार्थना असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. अनेक दिवसापासून आपल्या प्रार्थनाच होत नाहीये. देवाकडे आपल्याला जायला टाइमच नाही. आपण काय म्हणतो माहितीये? कामामुळे आम्हाला वेळ भेटत. किती घंटे आहे बरं दिवसभरामध्ये? किती तास आहे? 24 तास. हा. दिवसभर 12 घंटे, रात्रंदिवस 24 घंटे. बरोबर आहे. त्यातले झोपता किती तास? सांगा पटकन. किती तास झोपता? 10ला झोपतो. सकाळी कितीला उठणार? कोणी 3ला उठत, कोणी 4ला, कोणी 5ला, कोणी 6. साधारणतः सगळे 8लाच उठतात आता सध्या तरी. बरोबर आहे. किती तास झाले मग? 10, 2, 12 आणि 8 म्हणजे किती? 10-12 घंटे तर आपले झोपण्यावरच गेले. हालेलुया. त्यातले आपण 10 मिनिटं देवाला देऊ शकत नाहीये का? हा. आपण काय म्हणतो? सहज कोणी जर विचारलं प्रार्थना केली, आपण म्हणतो नाही केली, टाइमच भेटला नाही, लय कामात बिझी होतो, है की नाही? काय म्हणतो आपण? कामात बिझी होतो. प्रभू म्हणतो एवढं काम करतो तू? अरे बापरे. बायबल म्हणतं आओ कष्टी आओ भारक्रांत जण हो तुम्ही सगळे कुणाकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईल? विसावा देईल. देव म्हणतो माझ्याकडे या, जास्त कष्ट करत बसू. तुम्ही सकाळी उठता, उशिरा विश्रांती घेता, पण या सगळ्या गोष्टी कशा आहेत? व्यर्थ आहे. हालेलुया. बायबल सांगतो तो त्याच्या प्रियजनाला लागेल ते झोपेत देईल. मग त्याचे प्रिय कसे बनतो माहितीये का? झोपेत द्यायला. ज्यावेळेस आपण त्याची प्रार्थना करत आहे, आपण त्याच्याबरोबर चालत आहे, त्यावेळेस आपण त्याचे प्रिय लेकरं बनतो. कसे लेकरं बनतो? आणि मग त्यावेळेस तो आपल्याला झोपेत देखील
देतो. अनेक देवाच्या सेवकाच्या टेस्ट मध्ये साक्ष सांगतात, देवाकडे आम्ही प्रार्थना केली, झोपी गेलो, सकाळी पाहिलं आमच्या अकाउंटला 1 लाख आले, 5 लाख आले, 10 लाख आले. का आले माहितीये? हे देवाचे सेवक प्रार्थना करून झोपले होते. हालेलुया. काय करून झोपले होते? प्रार्थना करून झोपले होते. आणि हे देवाचे प्रिय लेकर आहेत. आज जेवढे पण सेवक आहेत हे देवाचे प्रिय लेकर आहेत. हे असे साधारण नाहीयेत. हालेलुया. रात्र रात्र जागतात, त्यांना रात्रंदिवस माहित नाही. आम्ही देखील रात्री 3 वाजू 4 वाजू फाट्यावर जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. क्रिसमस असायचा ना, रात्र रात्र आम्ही डेकोरेशन करत बसायचं चर्च मध्ये, रात्र आम्हाला कळत. हालेलुया. म्हणून आज देवाने कशा माध्यमातून का होईना देवाने आम्हाला आशीर्वादित केलंय. हालेलुया. बोला येशू मसीह की. जरी फायनान्सनी कमी आहे पण आत्मिकतेमध्ये उन्नती आहे. हालेलुया. आत्मिक मध्ये स्ट्रॉंग आहे आम्ही. हालेलुया. आज जरी लोक जर म्हणले ना येशूसाठी आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, आम्ही ते पैसे स्वीकारणार नाही. येशूला सोडा, आम्ही सोडू शकत नाही. का माहितीये? कारण आम्ही देवाबरोबर राहिलोय. हालेलुया. जे देवाचं प्रेम आहे ते पैशामध्ये प्रेम नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपण देवाकडे प्रार्थना करतो, देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो ना, आपल्याला जगातली सगळी गोष्ट छोटी वाटते. कशी वाटते? सगळे म्हणा कशी वाटते? म्हणून आपण देवाकडे काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे. रात्रंदिवस देवाच्या प्रार्थनेमध्ये असणं गरजेचं आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती का प्रार्थना काय करू शकते? माहितीये? आहे का प्रार्थना काय करू? एक दानियल नावाचा एक सेवक होता. सगळे म्हणा दानियल. आणि त्याचे 3 लेकरं होते, शक, मेशक, अबेदनगो. हे देवाचे लेकरं होते. हालेलुया. आणि एकदा काय झालं माहितीये? एक राजा होता, नबुकदनेसर राजा. सगळे म्हणा नबुकदनेसर राजा. नाही म्हणता येणार, बरोबर आहे. त्या राजाने काय केलं माहितीये का? राजामध्ये त्याने एक मोठी मूर्ती बनवली. त्याची स्वतःची एक मोठी मूर्ती बनवली. हालेलुया. 150 फूट हाईट होती तिची. हालेलुया. खूप मोठी मूर्ती बनवली. आणि त्याने अख्ख्या गावामध्ये दिंडवरी पिटवली. काय दिंडवरी होती? की सगळ्यांनी माझ्या मूर्तीला येऊन काय करायचंय, आणि जे येणार नाही, जे माझ्या मूर्तीला नमन करणार नाही, मी त्याला कुठं टाकणार आहे? कुठं टाकणार आहे? मला सगळे कुठं टाकणार आहे? अग्नीच्या भट्टीमध्ये टाकणार आहे. ऐका बरं का, मी प्रार्थनेचं सामर्थ्य तुम्हाला सांगत आहे. काय करणार आहे? जो कोणी त्या मूर्तीला नमन करणार नाही, त्या नबुकदनेसर राजाच्या मूर्तीला जो कोणी नमन करणार नाही, त्याला कुठं टाकण्यात येणार आहे? अग्नीच्या भट्टीमध्ये. आणि ज्यावेळेस त्या देवाच्या सेवकांनी ऐकलं, लेकरांनी ऐकलं, हे प्रार्थना करणारे होते. कसे होते? प्रार्थना करणारे योद्धे बनले होते. कारण दानियल दिवसातून 3दा प्रार्थना करायचा. आणि या लेकरांना देखील तीच सवय लागली होती की देवाची प्रार्थना करायची. हालेलुया. यांनी ते ऐकलं, हे घाबरले का? जुन्या करारामध्ये एकच म्हण होती की तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती बनवू नकोस आणि तिला नमन देखील करू नकोस. हालेलुया. कोरीव मूर्ती म्हणजे कशाची प्रतिमा बनवू, नमन देखील करू. त्यांनी ती आज्ञा ऐकली होती. आणि त्यांनी ज्या वेळेस ऐकलं की राजाने असं सांगितलं, हे घाबरले, हे देवाकडे गेले, प्रार्थना केली. आणि ज्या वेळेस ती वेळ आली, राजाने सगळे लोक गोळा केले, एकत्र केले. आणि ज्या वेळेस ती वेळ आली की सगळ्यांनी आता मूर्तीला काय करायचंय? नमन करायचंय. सगळ्यांनी नमन केलं. पण या 3 लेकरांनी नमन केलं. हे 3 लेकर काय म्हणले? आम्ही नमन करू शकत, कारण आमचा देव जिवंत देव आहे आणि तो आम्हाला अग्नीच्या भट्टीतून सोडण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. कधी म्हणले माहितीये? हे प्रार्थना करत होते त्यावेळेस. कारण यांचा विश्वास होता की देव आम्हाला प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढेल. यांनी नमन केलं नाही. हालेलुया. आणि त्यावेळेस राजाला राग आला. काय राग आला? की हे माझ्या मूर्तीला नमन करत नाहीयेत. मग यांनी काय केलं माहितीये? राजाने काय केलं माहितीये? राजाने ती भट्टी होती, मला अग्नीची भट्टी. भट्टी माहितीये ना? ती सांगायची गरज आहे नाही ना? अग्नीची भट्टी माहितीये सगळ्याला? जिच्या जाळ ती किती पट पेटवली परत? किती पट पेटवली? म्हणजे अगोदर जेवढी जळत होती तिच्यापेक्षा जास्त अजून पेटवली, 7 पट वाढवली. हालेलुया. आणि बायबल सांगतं या लेकरांना जे लोक घेऊन चालले होते, ते घेऊन जात असताना
हे जे लोक घेऊन चालले होते त्या अग्नीकडे जात असताना हे लोक जळाले. हालेलुया. इतकी भयंकर ती आग होती. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जे लोक घेऊन चालले होते ना ते भरपळून मेले. बोलो येशू मसीह की. पण हे देवाचे लेकर ज्या वेळेस त्या अग्नीमध्ये गेले त्यांना काही झालं, त्यांच्या अंगावरचे कपडे देखील जळाले नाही. आणि त्यांच्या सोबत एक व्यक्ती होता, तो तुमचा आणि माझा देव प्रभू येशू ख्रिस्त त्या अग्नीमध्ये त्यांना सोडवण्यासाठी आला होता. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हे प्रार्थनेचं सामर्थ्य आहे. काय आहे? प्रार्थनेचं सामर्थ्य. आणि ज्या वेळेस हे तिघजण अग्नीमध्ये गेले, राजाने लांबून पाहिलं की त्यांच्यासोबत एक चौथा व्यक्ती कोणतरी दिसत आहे, आणि तो तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आला होता. हालेलुया. आणि त्यानंतर त्यांच्या अंगातले कपडे देखील जळाले नाही. आणि देवाच्या लोकांनो, यांनी प्रार्थना केली म्हणून झाले बरं का. हालेलुया. प्रार्थना जर नसती हे जळाले असते. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आणि ज्या वेळेस ते लोक शद्रक मेशक आणि अबेदनेगो म्हणला, बरोबर जर तुमचा देव असेल ना, ऐका बरं का, जर तुमचा देव जिवंत असेल तर तुम्हाला त्या अग्नीच्या भट्टीतून बाहेर काढेल, सोडवेल. हालेलुया. म्हणून राजा पाहायला गेला. त्याने पाहिलं यांना काहीच होत, हे आनंद करत आहे, अग्नीमध्ये आनंद करत आहे, देवाची आराधना करत आहे, नाचत आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आणि ज्यावेळेस राजाने पाहिलं, राजाने त्यांना आवाज दिला आणि त्यांना बाहेर बोलवलं. ज्यावेळेस ते बाहेर आले, राजाने त्यांच्या समोर नतमस्तक झाला, त्याला नमन केलं आणि त्यांना म्हणला, यस तुमचा देव जिवंत आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तुमचा देव जिवंत आहे आणि त्या देवाने तुम्हाला अग्नीच्या भट्टीतून बाहेर काढलेला आहे. आणि त्यावेळेस त्या राजाने देखील त्या प्रभू येशूवरती विश्वास ठेवला. हालेलुया. त्या आपल्या देवावरती विश्वास ठेवला. आणि बायबल सांगतात त्या ठिकाणचं सर्व राष्ट्र बदललं गेलं. ही प्रार्थनेची ताकद आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताना संकटातून जरी चालले, देव तुमच्या बरोबर राहणार. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. संकटातून जरी चालले, देव आपल्या बरोबर आहे. तुम्ही अग्नीच्या भट्टीत गेले, देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं तरी देव त्याच्या बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे, योना नावाचा एक व्यक्ती होता. कोण होता? सगळे म्हणा योना. योनाला सांगितलं कुठे जायला? कुठे जायला सांगितलं होतं योनाला? निनवेला जा, कारण निनवेचे लोक फार वाईट आहेत, दुष्ट लोक आहेत. तिथे जाऊन त्यांना सांग की देवाचा कोप तुमच्यावरती भडकणार आहे. पश्चाताप करा, तुमचं राष्ट्र वाचलं जावं म्हणून तुम्ही काय करा? पश्चाताप करा निनवेच्या लोकांकडे जाऊन. पण याने ऐकलं का देवाचं? कुठं पळाला? तरसुसकडे पळाला, तार्सेसकडे पळाला. हालेलुया. आणि बायबल सांगतं, तो ज्यावेळेस जहाजामधून चालला होता त्यावेळेस त्या जहाजामध्ये एक संकट आलं, वादळ आलं. हालेलुया. आणि जहाजामधले जे लोक होते ते म्हणले, हे संकट कोणामुळे आलंय? हालेलुया. त्यांनी काय केलं माहितीये? त्यांना समजलं हे संकट योनामुळे आलंय. हालेलुया. त्यांनी योनाला घेतलं आणि समुद्रामध्ये टाकलं. सगळे मला समुद्रामध्ये टाकलं. समुद्रामध्ये जसं टाकलं त्या ठिकाणी एक घटना घडली. जो मासा होता त्या माशाने आपलं तोंड उघडलं आणि योनाला गिळून घेतलं. हालेलुया. लगी योनाने फोन काढला खिशातून, लगी मामाला फोन लावला. मामा असं झालंय का? काकाला फोन केलता का? तात्याला, चाच्याला, कुणाला फोन केलता का? नाही. कुणालाच फोन केला? कुणाला फोन केला? हालेलुया. बोलो येशू मसीह की. योनाने कोणालाच फोन केला नाही, त्याने डायरेक्ट देवाला फोन केला. कोणाला फोन केला? देवाकडे प्रार्थना केली की देवा तू मला सांगितलं होतं पण मी ते ऐकलं, मला क्षमा कर. आता तू जसं सांगशील तसं मी करल. हालेलुया. योना कुठं होता आता? माशाच्या पोटामध्ये होता. हालेलुया. माशाच्या पोटामध्ये होता. हालेलुया. तरी देवाने त्याची प्रार्थना ऐकली. तुम्ही कुठेही असाल, देव तुमची प्रार्थना ऐकल. हालेलुया. किती संकट असू द्या, तुम्हाला काहीच वाटणार नाही. फक्त एकदा देवाला हाक मारा. कुणाला हाक मारा? देवाला हाक मारा. आणि ज्या माशाने गिळवलं होतं त्याला बाहेर काढलं. तो डायरेक्ट कुठे जाऊन पडला आता? निनवेमध्ये. हालेलुया.
बोलो येशू मसीह की. म्हणून वाट पाहत बसू नका संकट येण्याची. हालेलुया. याला अगोदर सांगितलं होतं सुईनं तुझा, त्याने ऐकलंय का? ज्यावेळेस संकट आलं तेव्हा गेलाय निनवेला. हालेलुया. देवाने तुम्हाला आणि मला सांगितलंय काय माहिती का? हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, हा तुझे जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर. हा पुढं काय? जसे आम्ही आपल्या ऋण्यास तसेच तो आमचे ऋणे आणि आम्हाला परीक्षेत आणू. हा हालेलुया. देवाकडे आपली प्रार्थना कशी असली पाहिजे माहिती का? परीक्षा यायच्या अगोदर. हालेलुया. आपली प्रार्थना कधी आहे? परीक्षेत पडल्याच्या नंतर. समजते? परीक्षेत पडल्याच्या नंतर आपण प्रार्थना करतो. देवाने वेळ दिली आहे, देवाने वेळ दिली आता प्रार्थना करण्यासाठी. पण आपण काय करतो माहितीये? ज्यावेळेस आपल्यावरती परीक्षा येतात त्यावेळेस आपण प्रार्थना करतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवलं की तुम्ही असं म्हणा की आमच्यावर परीक्षा येऊ देऊ नकोस. हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला ती प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्याला शिकवत आहे, ती तुम्हाला वाचायला भेटेल. हालेलुया. मत्ती 6 याच्या 9व्या वचनापासून 14 वचनापर्यंत. 14वं वचन वाचू आपण शेवट. कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधाची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करेल. यस. हालेलुया. काय सांगतं बायबल? कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर स्वर्गातील देव देखील तुमच्या अपराधांची काय करणार आहे? क्षमा करणार आहे. हालेलुया. म्हणून ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःला आपण पारखलं पाहिजे. काय केलं पाहिजे म्हणा? काय केलं पाहिजे? सगळेजण म्हणा पारखलं पाहिजे. स्वतःला पारखलं पाहिजे. हा जर आपण देवा एकमेकाची जर क्षमा करू शकत नाही, आपण त्या देवाकडून काही मागू शकत. ज्यावेळेस आपण शेजारच्याला क्षमा करतो त्यावेळेस देव आपली प्रार्थना. मी मागच्या वेळेस शिकवलं होतं मागा म्हणजे त्याच्यात पहिलाच पॉइंट काय होता? आहे ना? पहिलाच पॉइंट असा होता की आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल दुष्कर्म नसावेत. हालेलुया. आपल्या मनामध्ये काय नसावं? दुष्कर्म नसावेत. म्हणजेच वाईट विचार दुसऱ्याबद्दल नसावेत. त्यावेळेस देव आपली प्रार्थना ऐकेल. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तसंच आहे, ज्या वेळेस आपण शेजारच्याला क्षमा करतो त्यावेळेस देव आपल्याला देखील काय करणार आहे? क्षमा करणार आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. एक जोरदार टाळी वाजवा प्रभूच्या नावाने. काय होतं आजचं वचन? काय करणं गरजेचं आहे? प्रार्थना करणं गरजेचं आहे. देवाची प्रार्थना करत चला देवाच्या लोकांना. हालेलुया. जर तुम्हाला सक्सेस व्हायचंय काय करा? तुम्हाला आशीर्वादित व्हायचे काय करा? तुम्हाला आरोग्य पाहिजे काय करा? तुमच्या घरामध्ये समृद्धी पाहिजे काय करा? बरोबर आहे. समजतंय? काही करायचंय काय करा? घराच्या बाहेर पडायचंय काय करा? जेवण करायचंय काय करा? जेवण झोपायचंय आता काय करा? प्रार्थना. रात्री जाग आली काय करा? प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. या आपण आपल्या पायावरती उठून उभा राहूया. आपण काय करू आता? काय करायचंय?